नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे खरीपामध्ये ज्वारी ही पिकाची जास्त क्षेत्रामध्ये लागवड व्हावी याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या अनुषंगानं पेरणी ते कापणीपर्यंतच्या कामाचा जो काही समावेश आहे तो रोजगार हमी योजनेत करावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. त्या पत्रानुसार विकसित कृषी अभियानाच्या प्रारंभाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. त्यावेळी राज्याचे कृषी मंत्री म्हणून आपण शेती कामाचा समावेश हा रोजगार हमीत करावा असा मुद्दा त्यांच्या समोर माणिकराव कोकाटे यांनी रेटला होता. आणि त्याच्यामध्ये जर पाहिले तर गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आणि या क्षेत्रातील जे काही तज्ज्ञांची ही मागणी आहे असं सुद्धा ते म्हणाले. परंतु केंद्र स्तरावर ही मांडणी गेली नाही. पहिल्यांदाच आपण ती मांडली याबद्दल जावंधिया यांनी श्री कोकाटे साहेब यांचे अभिनंदनही केलं. शेतमजुरीवर होणारा जो काही 30 ते 50% खर्च हा रोजगार हमीतून दिला जावा हा विचार अत्यंत महत्वाचा आहे असे सुद्धा म्हणाले. कोरडवाहू शेतकऱ्यांचा यामुळे उत्पादकता खर्च कमी होणार आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना जे काही प्राधान्याने याकरिता विचार होण्याची सुद्धा गरज आहे. विदर्भ, मराठवाड्यात अन्नधान्यासोबतच चाऱ्याचाही पूर्वी ज्वारीची लागवड होत होती. पुढे हे पीक अडचणींमुळे बाद झालं. विदर्भात तर 40% खरीप ज्वारीचा पेरा होता, पण आज सद्यस्थितीला जर पाहिलं तर 5% ज्वारी पेरणी जात नाही. याचा सर्वाधिक झळ जे असेल ती कोरडवाहू शेतीला बसत आहे. चारा नाही म्हणून पशुपालन देखील मागे पडत आहे. त्यामुळे शेणखत देखील नाही आणि अजून त्या जमिनीचा पोतही खालावला आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे 30 जून 2006 मध्ये विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे ज्वारीला एकरी अनुदानाची मागणी करण्यात आली होती. एका दूरचित्रवाहिनीवर चर्चेत ज्वारी लागवडीसाठी पेरणी ते कापणी याचा समावेश रोजगार हमीत व्हावा अशी सुद्धा भूमिका मांडण्यात आलेली होती. त्यामुळे याच वेळी चर्चेमध्ये सहभागी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केलं आहे. त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ असून आपण या निर्णयामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास एक शेती मध्ये क्रांतिकारी पर्व राज्याच्या शेतीसाठी ठरणार आहे असा विश्वासही जावंधिया यांनी व्यक्त केला आहे. यासाठी केंद्राची परवानगीची गरज नाहीये. कारण काय तर महाराष्ट्राकडे रोजगार हमी योजनेचा स्वतंत्र निधी आहे. त्यामुळे ज्वारी पिकासाठी पेरणी ते कापणी या बाबीचा समावेश रोजगार हमीत केल्यास त्याकरिता केंद्राच्या परवानगीची गरज राहणार नाही असे सुद्धा जावंधिया यांनी पत्रात नमूद केलेले आहे. अशा पद्धतीने जर खरंच हा निर्णय शासनाने घेतला आणि रोजगार हमी योजनेमध्ये जर ज्वारी खरीपचा पीक जर घालण्यात आलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना यातून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे, फायदा होणार आहे आणि त्यांचा जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये 30 ते 50% घट होणार आहे. अशा पद्धतीचा एक छान निर्णय आहे तो शासनाने घ्यावा असे सुद्धा सर्व शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. यावर काय निर्णय वगैरे होईल त्या संदर्भातील जर अपडेट आलं तर नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.